प्राप्तीचे उपाय धरावे संतांचे ते पाय तिने साधती साधना तुटती भवाचे बंधना संता बिना प्राप्ती नाही ऐसे वेद देती ग्वाही तिने साधती साधना तुटती भवाचे बंधना एका जनार्दनी संत पूर्ण करती मनोरथ तिने साधती साधना तुटती भवाचे बंधना गंगा विशुद्धमुक्तपादस्पर्शं सर्ववेष्टितं चुम्बितं पुण्यस्थानं सरालयसितं तं समाधिस्थं मूर्तिं नमामि गंगागिरियोगिराजं तपो ज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपं सदालंकृतं साधु संन्यास योगं
मुखेस्य वेदांत शास्त्रार्थ नीति नमोद्नारायण गिरी परब्रह्म स्वरूपम ध्यानमूलं गुरुर्मूर्तिं पूजामूलं गुरुर्पद्मं मंत्रमूलं गुरुर्वाक्यं मोक्षमूलं गुरुर्कृपाः कैलास राणा शिवचंद्र मोडी इंद्रमाता चैत्रवाणी कारुण्य सिंधू दीन शंभो मधुरतारे जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते जिथे योग विद्येचे सामर्थ्य येते जिथे मानवाला मिळे मोक्ष गाथा तुझ्या पायरीसी सदा नम्र माथा नवे फूल वृक्षास अस्वस्थ आले जिथे ज्ञान उमेस विधी झाले तुझ्या शब्द शब्द सायुजनाथा तुझ्या पायरीसी सदा नम्र माथा तुझ्या मंदिरी आत जीवास तुझ्या दर्शनी लोक स्वानंद घेती श्रुती धन्य तुझे गीत गाता तुझ्या पायरीसी सदा नम्र माथा पंढरीच्या देवर मच्छिंद्राध्याय चौरंगी रेवनक भरतरी संज्ञान भूम्यान गुणवनाथ सिद्ध धन्य धन्य नमस्कार माझा श्री सद्गुरु एकनाथा शरण शरणायका
शरण शरण एकनाथा पायी माता ठेविला नका पाहू गुण दोष झालो दास पायांचा ओम नमो ज्ञानेश्वरा माझी वाणी तुझेवर गुणनाम ऐसे देई प्रेम काही कळा काय माझी वाणी मानिले संतात चित्तरासी आपुलिया प्रस्तुत प्राप्त स्थळी सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो असा अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण तथा श्रीमद भागवत कथा सोहळा आज दुसऱ्या दिवसाची कीर्तन पुष्प सेवा समस्त सन्माननीय आदरणीय हरिभक्त परायण तुमच्या आमच्या संरक्षणार्थ काम करता करता भगवंताची सेवा करता असे आपले भागवतजी महाराज आणि आमचे असणारे विनोदजी देशमुख साहेब यांच्या वतीने या ठिकाणी सेवेचा लाभ आलेला आहे. सुंदर असं गोड नियोजन आहे. काकडा आहेत, हरिपाठ आहेत, ज्ञानेश्वरी पारायण आहेत, भागवत कथा आहेत. तुम्ही सर्व भाग्यवान आहात. भागवत साहेबांची तर भागवत आणले. हो, जनार्दन एकनाथ राम दिला. हो, या कॉलनीला साक्षात या ठिकाणी खांब भेटलेला आहे भागवत रूपी नामाने. आणि एवढं मोठं आवड हवे इथं स्वरूप प्राप्त केलं. खऱ्या अर्थाने नामचिंतनाची तुम्ही या ठिकाणी जागा नसतानाही स्वरूप प्राप्त केलंय. खऱ्या अर्थाने भगवंत इथे येतात महाराज. तुमच्या अंतःकरणामध्ये भाव आहे भगवंताबद्दल. म्हणून आज तुम्ही या असणाऱ्या सुंदर अशा सोसायटीमध्ये भरपूर ठिकाणी मंदिर आहेत, जागा आहेत, टाळकरी सुद्धा नाही. हो, म्हणून फार भाग्यवान आहात. आणि ही ज्ञानगंगा या ठिकाणी आलेले आहेत. तुमचे सर्वांचे अगदी कोटी कोटी धन्यवाद आहे तुम्हाला. सुंदर अशी ज्यांची चाल झाली बाबा, लय चालीचे लोक भेटले, चाल सुंदर झाली अशी आमचे सन्माननीय हरिभक्त परायण कल्याणजी महाराज जाय भाई. साक्षात कल्याणच करते माणसे, नावातच कल्याण. आणि त्यांना ज्यांनी साथ केली आमचे हरिभक्त परायण श्री सन्माननीय हरिभक्त परायण खंडारी गुरुजी, त्यांना कोटी कोटी धन्यवाद आहे. आणि सुंदर ज्यांनी पंचपदी चालू केली आमचे सन्माननीय हरिभक्त परायण नवनाथाचाच अवतार इथं सारे देव अवतरीत घेतले बाबा. या नवनाथ म्हणजे ही परमार्थाची मिलिटरी फौज आहे महाराज. हो, आता मी आडबंगनाथ भूमीतलाच माणूस आहे. तुम्ही कधी श्रीरामपूर तालुक्यात आल्यानंतर श्री क्षेत्र आडबंगनाथ संस्थान गुगलवरती सर्च करा. फार मोठं संस्थान आहे. भामानगर भामाठाण नवनाथ ग्रंथ तुम्ही वाचला का लावला होता काही लवी ते ग्रंथ. परंतु त्याच्यामध्ये भामानगर हा उल्लेख आलेला आहे. तो भामानगर म्हणजेच भामाठाण. आणि खूप गोड असं बाबा तुम्ही पंचपदी केली. सुंदर आमचे विनेकरी बाबा आहेत. मला वाटलं अजून कोण ह्याला तारीख दिली काय कोणती कुणी आता पाहिलं होतं कधी कधी बाबा. हा, चुकून होत राहतं कधी कधी. कारण तिथं मेळ नसला तिथं असं होत राहत. पण इथं मेळ आहे.
तुम्ही आम्ही खेळीमेळी गणारोळी आनंदे सुंदर आमच्या सोबत मृदुंग विशारद अभिषेकजी महाराज आले त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद. पण बाबा आहे कुलकर्णी गुरु इथंचे बरं आहे चांगलं आहे. पलीकडून आमचे हरिभक्त पर आहे निमुटे महाराज बाबा धन्यवाद. आणि सुंदर ही वारकरी शिक्षण संस्था काय नाव महाराज माऊली वारकरी शिक्षण संस्थेचं प्रसाद आहेत का त्याचे बरं आहे प्रसादाशिवाय चालतच नाही. श्री गुरु वारकरी संस्था आहे आणि सुंदर सगळे मृदुंग विशारद दिसतात ज्यांच्या गळ्यामध्ये मृदुंगाची माळ आहे. कारण ज्याच्या धोरणं ते कवचे तिकडेच बघू राहिले ज्याला ज्याच्यातला छंद आहे बाबा ते तिकडे पाहत आणि ज्याला वाजायचं छंद आहे ना आवड आहे किंवा भाजीतात ते तिकडे पाहत राहत किंवा मग ज्याला गायनाचा छंद आहे ते गायनाकडे पाहत राहत. हे ज्याच्या त्याच्या छंदीचा सुंदर गोपाल आहेत आणि सुंदर वातावरण महाराज हे भेटत नाहीये. ही शोकांतिका झालेली आहेत परमार्थामध्ये माणसं भेटाना आता. परंतु मी येताना बघितलं आता इकडे पहिल्यांदा आलो मी 6:30 वाजता निघालेलं आहे. तिथे येता येता मला 7:45 8 झाले चांगले. श्रीरामपूरला पोहोचला असतो एवढी ट्रॅफिक बाबा या रस्त्याला काय सांगा तुम्हाला. आणि आमचे विनोद भाऊनं सांगितलं महाराज मोठी गाडी नकला मोटरसायकल आणा लयच कार्यक्रम पुढं आयर आले ते काय ते कळालं. ते म्हणजे ट्रॅफिकमुळं रस्ते बारीक आहे म्हणे गाडी बसणार नाही. म्हणलं बरं झालं सांगितलं तुम्ही नाही तर बाबा 10 वाजता पोहोचले असते तिथे. म्हणून असं गोड त्यांनी त्या ठिकाणी आज संत भोजन दिलेले आहे. एक शीततीतले अन्न कोटी कुळाचे होई उतारण ज्यांनी या धर्मकार्यात अन्नदान केलं असेल नव्हे चहा पाण्याची जरी व्यवस्था केली असेल तर त्याच्यासारखं पुण्यवान कोण नाही बरं का. हो या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये जेवढं तुम्हाला करता येईल भलं तुम्ही चटाई जरी उचलल्या झाडू जरी मारला आलेल्या भाविकांचं तुम्ही पाणी देऊन जरी स्वागत केलं येताना त्यांना प्रेमाने जे हरी घातलं त्याला आनंद वाटतो बाबा. नाही जे हरी आले का असं म्हणलं त्यांच्या डोकी फिरती बाबा. हो प्रेम सुख देई प्रेमा नाही समाधान. हो प्रेम फार महत्वाचं आहे. परमार्थ असू द्या नाही तर तुमचं लग्न कार्य असू द्या ते गावातला व्यवहार असू द्या ज्या ठिकाणी प्रेम आहे त्या ठिकाणी कार्यक्रम वाढता राहतो बाबा. म्हणून असं गोड असं सुंदर असं वातावरण आहे. ज्या मामावल्यांनी या ठिकाणी सुंदर असा स्वयंपाक केला असेल रांगोळ्या काढल्या असतील त्या मावल्यांना कोटी कोटी धन्यवाद आहेत. ज्या काल आल्या नसतील त्या आज आल्या असतील त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद आहेत. जे घरी पडून पैड्या कीर्तन ऐकत असतील त्यांना डबल धन्यवाद बाबा. हो कारण कसे हे पैड्या जे कीर्तन ऐकत नाही हे पहिल्या युनिट सरडी साप या युनिट असतील. पडल्या कीर्तन कधीच ऐकत नाही. या धर्ममंडपात येऊन या ठिकाणी नामचिंतन करायचं असतं महाराज. कारण ही ज्ञानगंगा पुन्हे येणेनो हे प्रत्येक क्षण भगवंताच्या कार्यात विलीन करा म्हणून असणारं गोड सप्ताहाचं नियोजन आहे. विठाला ज्यांची सुंदर साऊंड सिस्टीम आहे ती घेतील वायर काढून तिकडे ते अंधारात जाऊन बसले काय बाबच नाही काय मस्के महाराज वा 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 कोटी कोटी धन्यवाद. ते मुद्दाम अंधारात थांबले इकडे लय काय ऐकता आणले ते बाबा. हिरा आलो पिवळा आलो लाल आलो ते चाळीतच राहत त्याला मेळ लागत नाही. एका कीर्तनात गेलं बाबा त्याला गाय काही एवढं व्हायचं गेलं आणि मृदुंग चालत कधीच पोट नाही भरत. ते पुढीला तरी वाजी त्याला खुनीत राहते तिकून धुमाल तरी वाजी त्याला खुनीत राहते. त्यांना काय केलं महाराज एवढं वैतकवाडी चालू झाली त्याची त्याला दुसऱ्या दिवशी माझी शवान ते वैतकलं पहिल्या दिवशी दुसऱ्या दिवशी तसंच चालू झालं. त्यांना घेतल्या साऱ्या पिण्या काढून ते म्हणे साऊंड सिस्टीम तिसरीची. मी रोजाने हे लोक रोज मला बोलत आहेत माझा याचा काही संबंध नाही. मी कामावरचा मनुष्य म्हणे हे सांभाळून घ्या तुम्ही. घेतल्या सगळ्या पिण्या काढून गाय मोकळे बाबा मोकळा. त्याला बाजूला घेतलं म्हणलं माझ्या पॅकेटातून तुला 500 देतो पण थांब. ते बाबा म्हणे तुम्ही देता तर मग एकाच आठवड्यात थांबतो. म्हणलं काय म्हणे तुमचाच माईक चालू ठेवी गायक म्हणे काही अडचण नाही बाबा जरी चालला तरी चालत. हो जे काय ठेवीले आनंद सैसेची राहावे असं गोड वातावरण आहे. करू 10-5 मिनिटं भगवंताची सेवा विठाला.
नंबर आहे? हरी महाराज. वा वा, सुंदर गोड असं वातावरण आहे. आणि या असणाऱ्या 30 दिवसाच्या असणाऱ्या कीर्तन पुष्पी सेवेकरता निवडलेला अभंग नाथ बाबा श्री क्षेत्र पैठण सर्वांना परिचित आहे. आणि असणारा नाथ बाबांचं या ठिकाणी संतपर प्रकरणातील अभंग घेतलेला आहे. पहिल्या दिवशी नामपर असावा, दुसऱ्या दिवशी संतपर, तिसऱ्या दिवशी उपदेश, अन्वय, भक्तीपर, करुणापर, मागणीपर, शेवट कालेला आले तर या काले येतील का एवढे जास्त हा काल्याला येतील. कारण कसं आहे, काल्याचा प्रसाद कोणी सोडित नसतो, प्रसाद आणतो. अहो जर तुम्ही महिनाभर जर ड्युटीला गेले, आपण सर्व नोकरदार वर्ग तरच महिन्याचा पगार भेटेल का बाबा? 8 दिवस गेले महिन्याचा पगार देतील का आपल्याला? हो, कसं आहे भगवंताच्या कार्यात जो पहिल्या दिवसापासून शेवटच्या काल्याच्या कीर्तनापर्यंत त्या ठिकाणी भगवंताच्या सेवेत आहे, त्याला खऱ्या अर्थाने तो प्रसाद त्या सेवेचा मिळत असतो. हो, आणि जे शेवटच्या दिवशी पाण्याच्या बाटल्या सुद्धा घेऊन येते बाबा, कमी टिकून वाढणं होतं नाही होतं. भगवंताने सुंदर आपल्याला नर दिलाय. कशा करता दिलाय बाबा? देवे बिना सुंदर गोड प्रमाण दिलं. देवे दिला देह भोजन गोमाटा. भोजन का भजन? हे सारे पंक्तीचं जीव घातले काय तुम्ही? देवे दिला देह भजन गोमाटा, तो या झाला पाटा बाधिकेचा. हो, म्हणून असणारा भगवंताचं कार्य चालू आहे. आणि नाथ बाबा या अभंगातून प्रतिपादन करतायत. जर तुम्हाला खऱ्या अर्थाने जीवन जगताना जर हरीची प्राप्ती करून घ्यायची असेल ना, तर संतांचे चरण धरावे लागतात, संतांचे पाय धरावे लागतात. तर खऱ्या अर्थाने त्या हरीची प्राप्ती त्या ठिकाणी होत असते. आणि एकदा की त्या साधकाला हरीची जर प्राप्ती झाली, तर त्याला असणाऱ्या त्या ठिकाणी त्या हरीच्या प्राप्तीतून असणाऱ्या ज्या जीवनामध्ये जीवन जगत असताना, त्या संसार सागरातून असणारा वाटचाल करत असताना त्याला कुठल्याच प्रकारची भीती नसते महाराज. आणि मग असणारा वेदाने ही ग्वाही दिलेली आहे. कारण या संताशिवाय काहीच नाही महाराज जीवनामध्ये. कारण हे संत असणारे, या साधकाचे असणारे या ठिकाणी इच्छा पूर्ण करतात. कधी ज्या वेळेस तुम्ही त्या असणाऱ्या संतांचे चरण धरतात, त्याच वेळेस असणारे संत तुमच्या असणारी इच्छा पूर्ण करतात. विठाला 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 आणि मग हरीची प्राप्ती करायची म्हणजे तरी काय करायचं नेमकं? हरीच्या प्राप्ती करता आले मनाला तर गेले, शानाला नाही ते बसले उन्हाला, ते नाही चालू जावं. नित्य नेमन आम्ही ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तया जवळे. नित्य नेमाने का संतांचं असणार भजन पूजन भगवंताची सेवा करावी लागते महाराज. त्यावेळेस त्या असणाऱ्या हरीची प्राप्ती होत असते, भगवंताची प्राप्ती होत असते. अहो मीराबाई आहेत, भगवंताची आवड इतकी लागली, भगवान श्रीकृष्णाच्या भक्तीत लीन झाले आहेत. गावकरी म्हणायला लागले मुलीचं लग्न करून टाकावं, मुलगी त्या भगवंताच्या नामचिंतनात विना घेतलेल्या आहेत आणि नाचत फिरते. तुम्हाला कळत नाही का? आता आई वडिलांना असं बोलल्यानंतर कोणालाही दुःख वाटतं बाबा. त्या वडिलांनी अक्षरशः विषाचा प्याला त्या मीराबाईला पाजण्याकरता दिला. या कबरची या ठिकाणाहून तू जा, लोक आम्हाला नाव ठेवतात का? ती भगवंताच्या असणाऱ्या भक्तीमध्ये लीन होती महाराज. हो, आणि जो भगवंताच्या भक्तीत लीन होतो महाराज,
अहो जगद्गुरु तुकोबा राहिला काय ज्ञानोबराय सारख्यांना जर त्रास झालेला आहे त्या भूमीमध्ये, तुम्ही आम्ही कोणत्या झाडाची पाने मारायची? हो, लोक 10 दिवस गणपती बसवतात, 11व्या दिवशी 10व्या दिवशी उठवतात, आणि तुम्ही 4 दिवसांत जर परिस्थिती पाहिली तर ते गणपती पुढं काना कोपऱ्याला पडेल राहते. आपण 10 दिवस भक्ती करणारे माणसं आहोत. आपण आपल्यात केव्हा वैराग्य यायचं महाराज? आपण देवाचे 10 दिवस फक्त. आता काही आता इकडं चांगलं वातावरण आहे. ग्रामीण भागामध्ये जर सप्ताह असलं तर 8 दिवस जर या खांद्याला काही जर त्याचं औषध घेतलं नाही, भोगले तर तो सप्ताह झाले म्हणतो, तोंडाला चव नाही म्हणतो. एवढं तो वैराग्य आपलं भाऊ परमार्थ. कसं काय हरीची प्राप्ती होणार आहे? नाही. त्या मीराबाईनं अक्षरशः विषाचा प्याला पेले, तो भगवान श्रीकृष्णाची भक्ती करतायत आणि विषाचा प्याला ग्रहण केला तरी त्या ठिकाणी भगवंतांनी त्यांना जीवदान दिलेत महाराज. सुंदर असं भजन करायचं. मीराबाईचं भजन म्हणजे काही साधं होतं महाराज? पग घुंगरू मात मीरा नाची रे, 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 पग घुंगरू मात मीरा नाची रे. भगवंताचं नामचिंतन करत मीरा भजन करायची महाराज. मीराबाई, तुमच्यातही मीराबाई आहेत, जनाबाई आहेत, परंतु तेवढा जर तुम्ही त्या ठिकाणी भगवंताचा जर धावा केला नसेल, आता तर सध्या तर महिला मंडळ महादेवाची लईच माग लागलेली बाबा. टाइम टेबलचा विषय नाही राहिला बाबा. पहाटे 4 वाजल्यापासून त्या महादेवाच्या मंदिरात गर्दी तर संध्याकाळच्या 8 वाजेपर्यंत. आणि तिथं 5:25 मध्ये राहतात, 5:25 बाहेर वेटिंगला राहतात बाबा महादेवाच्या पूजेला. आणि त्या ठिकाणी जर महादेवाने जर ठरवलं, भोलेनाथाने ठरवलं, नागेश्वरला आद्य दिले, कोणत्या कॉलनीतल्या आल्या पाय जरा त्यांना जर नुसता पोचकारा जर टाकला एक तरी थांबून तो बाबा. नाही, कोणातरी सांगितलं म्हणून आपण भक्ती करतो. महादेवाचे मंदिर काय आताच निर्माण झालेत का काय? ब्रह्म विष्णू महेश हे जगताचे असणारे पालनहार्ते आहेत. आणि भोलेनाथाची जो अंतःकरणातून सेवा करतो, श्री क्षेत्र देवगड तुम्हाला माहित असेल, गेलेला असताना कधी तुम्ही, साक्षात माऊलीचा अवतार असणारे गुरुवर्य भास्करगिरी बाबा आहेत. त्यांच्याकडे पाहिलं तरी खूप प्रसन्नता वाटते महाराज. आणि त्या असणाऱ्या देवगड क्षेत्रावरती असणारे बोधेगावचे किसनगिरी बाबा, त्या ठिकाणी वाळूची पिंड करायची आणि भोपळ्याने पाणी त्या ठिकाणी टाकायचे. भोपळ्यात पाणी भरायचं प्रवरायचं आणि त्या पिंडीवरती टाकायचं. तर त्या ठिकाणी अक्षरशः त्या महादेवाच्या असणाऱ्या पिंडीवरती पाणी टाकता देवगडावरती असणारं त्यांना उमराचं झाड पण ते वाळलेल्या स्वरूपात दिसलं. पहिले काही सुविधा नव्हते. बाबांनी त्या असणाऱ्या त्या पहिले डोंग म्हणायचे गावाकडं, आता ते नवीन निघलं, आता बोटन जहाजन ते फिशन ते काय म्हणते त्याचा तपासणी, पण डोंग होतं. त्या डोंग्यातून तिथं जायचे बाबा आणि त्या उमराच्या झाडाला त्यांनी भोपळ्याने पाणी घालावं. अहो पाहता त्या उमराच्या झाडाला पालवी फुटली. साक्षात भगवान दत्तात्रयाने असणारे किसनगिरी बाबाला त्या ठिकाणी दर्शन दिलेत महाराज. हो, शहारी येतात अंगाला किसनगिरी बाबा जर कधी बोधेगावला तिथं जर शेतात काम करीत असले तर काही लोकांना पंढरपूरमध्ये दिसत होते. असे संत झाले त्या महाराष्ट्रात महाराज, लय लांब नाही आपलं. आणि असणारे पैठणचे आपले श्री क्षेत्र नाथबाबा काय साधी असते ते महाराज. हो, संतही होते, शांतही होते, श्रीमंतही होते महाराज. असे असणारे नाथबाबा आहेत. नाथबाबांनी वयाच्या 8व्या वर्षी गुरुच्या शोधामध्ये निघलेले आहेत. हो, संतांच्या प्राप्तीमुळे, संतांच्या पदस्पर्शांमुळे काय होतं ते सांगतो तुम्हाला. 8 वर्षाचं वय आहे, गुरुच्या शोधात निघलेले आहेत. गुरुचा शोध करत करत ते दौलताबादच्या किल्ल्यावर आलेत महाराज. आणि त्या ठिकाणी जनार्दन स्वामींच्या असणाऱ्या दरबारामध्ये आले. तेजस्वी बालक बघितलं आणि जनार्दन स्वामींची नजर त्या बालकावरती गेलेली आहे. आणि लगेच लक्षात आलं की हे कुठंतरी फार
अधिकारी असणारा हा पुरुष होणार आहे आणि त्या बालकाला त्या ठिकाणी दास्यत्व पत्करायला लावले. महाराज सेवा केली जनार्दन स्वामींची आणि नाथ बाबांनी त्या ठिकाणी सेवा करता करता एक दिवस जनार्दन स्वामींनी सांगितलं, नाथा तुम्हाला दत्तांचं दर्शन देतो म्हणजे मी तुम्हाला भगवंताचं दर्शन देतो. आणि भगवंताला त्या ठिकाणी आज्ञा केल्यानंतर भगवंत साक्षात त्या ठिकाणी आले, परंतु भगवंताच्या रूपामध्ये नाही आलेत महाराज. भगवान दत्तात्रयाने असणारं त्या ठिकाणी एका मलांग वेशाचं असणारं रूप धारण केलं आणि त्या ठिकाणी झोळी आहे भिक्षा मागत मागत त्या ठिकाणी आलेले आहेत आणि त्या ठिकाणी येऊन भोजन त्या ठिकाणी प्रसाद म्हणून खाल्लेलं आहे आणि तेच असणारे त्यांचे ते प्लेट, ते असणारे पात्र जनार्दन स्वामींनी सांगितलं, नाथा हे धुवून आणा. सांगितले काम करावे सेवकी. हो, म्हणून असणारे सेवक आहोत आपण. आणि असणारे त्या नाथाने ते ताट धुण्याकरता नेलेत, परंतु न कळत त्यांनी असणारं त्याला बोट फिरवलं आणि यांनी काय पदार्थ खाल्ला असावा म्हणून त्यांनी असणारं ते जिभेला बोट लावलं तर साक्षात त्या ठिकाणी भगवंताने त्याला दर्शन दिलं. बाबा अशा असणारे नाथबाबा आहेत. नाथबाबाचं जर भागवत चालू झालं ना महाराज, साक्षात दाक्षिणी गोदावरी नदी भागवत श्रवण करण्याकरता थांबत होती. म्हणून तुम्ही फार भाग्यवान आहात. ही भागवत कथा या ठिकाणी तुम्ही श्रवण करतात. हे कोणाच्या प्रारब्धात नाही. भोग तुला घडे संचित वाचून करावे ते म्हणी समाधान. हे ज्याच्या त्याच्या प्रारब्धात आहे परमार्थ. कारण इथं फक्त पुण्यवानच येऊ शकतात महाराज. तुम्ही जर कथेला जर बसले तर काही काही झोपा लागत बाबा, त्याला तिथं ते बसून देत नाही. त्याला पूर्वजन्मीचा त्या ठिकाणी पुण्याचा साठा असावा लागतो. म्हणून सुकृतांची जोडी महाराजांकरता जोरदार टाळ्या होत्या. जसं एखादा सुतार फिट पाचर बसितो पहा वखराला, असा कार्यक्रम महाराज खूप गोड प्रमाण दिलं. बहुत सुकृतांची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी तेव्हा या विठ्ठल कृपा केले, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. महाराज म्हणून असणार या ठिकाणी नाथबाबांनी असणारे त्या जनार्दन स्वामींच्या असणाऱ्या सेवेत राहून भगवंत दत्तात्रयाचं त्या ठिकाणी दर्शन घेतलेलं आहे महाराज. आजही तुम्ही जर सुलीभंजन पर्वत माहिती, तिथं एक मोठी शिळा आहे बघा,
तिथं अजूनही कानाला जर आवाज येतो तर आपला टाळाचा आवाज येतो, असा स्वर तयार होतो महाराज. तिथं कधी जर गेले तर जात जा कधी. फार मोठं पवित्र स्थान आहे. कारण महाराष्ट्रात महाराज हे सगळं संतांची भूमी आहे आणि आपण भाग्यवान आहोत या महाराष्ट्रामध्ये आपला जन्म झाला. आणि महाराष्ट्रात नव्हे तर या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आपण या ठिकाणी आज आपल्या कामानिमित्त सेवेनिमित्त या ठिकाणी आहोत. ही वाचणारी नाथांची कृपा आहे. आजही जर नाथांच्या घरी त्या वाड्यात जर गेले ना महाराज, भरपूर कुलकर्णी असतील, मला वाटतं तिथं गोसावी, तर तिथं तुमच्या आमच्यासारखे गेले तर आजही पुरणपोळीचा स्वयंपाक करतात महाराज. आणि ही पुरणपोळी खाण्याकरता गावबा नावाचे असणारे, ज्याला कुठल्याच प्रकारचा निराक्षर असणारा व्यक्ती आहे, फक्त नाथांच्या घरी पुरणपोळीचा स्वयंपाक भेटायचा म्हणून ते खाण्याकरता तिथं जायचे गावबा. असं करता 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 नाथबाबांनी सांगितलं, गावबा इथून पुढचं रामायण तुम्ही लिहा. मला वाटतं 295 वयापासून त्यांनी चालू केलं. डोक्यावरती हात ठेवला, अंगठेबा आधार व्यक्ती आहे, परंतु नाथबाबांचं असणार त्यांच्यावर वरद हस्त राहिलं. साधूच्या असणाऱ्या संतांची त्यांनी चरणाची सेवा केली महाराज, तर त्यांना त्या ठिकाणी आज रामायण लिहिलं महाराज. तुम्ही आम्ही संतांच्या संगतीत आहोत, परंतु आपल्याला दिसाळ संत बदलते आपली. हो, त्याच्यामुळं आपल्या जीवाला समाधान भेटत नाही. वार बदलला का देव बदलला बाबा आपला. आज बुधवार आहे, बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल. उद्या लगेच 3 शिरे 7. परवा काही बालाजीचे भक्त, काही संतोषी मातेचे भक्त. शनिवार लगी शरण शरण हनुमंता. रविवार लगी अहम वाग्या सुहम वाग्या प्रेम नगरावा रे, अहम वाग्या सुहम वाग्या प्रेम नगरावा रे. सावध ओवळी भरली लागा, सावध ओवळी भरली लागा, देव करा गरबा रे. वारी हो संतांची प्राप्ती करता संतांची सेवा तेवढ्या पद्धतीने करावी लागते महाराज. आणि मग जेवढ्या पद्धतीने तुम्ही संतांची सेवा करतात तेवढ्या पद्धतीने तुम्हाला सुख भेटत असतं महाराज. संतांचे सुख झाली या देवा, मनवणी सेवा. कारण देवापर्यंत जर आपण डायरेक्ट जाऊ शकत नाही, संत हे माध्यम आहे महाराज. कुठल्याही ऑफिसमध्ये जाताना पहिले पियाला भेटावं लागतं. त्यावेळेस असणाऱ्या साहेबाची भेट असती. तसं संत देवते संत निमित्त त्या प्रतिमा कुठलं त्याला गुळ लागत होता. म्हणून असणारा आपला भाव हा परमार्थात असू द्या, व्यवहारात असू द्या, निस्वार्थ भाव पाहिजे. हो, अनपेक्षा सुधीर दक्षे
उदासीनो गतवेत्या सर्व रम्य परित्यागी नियमत भक्ता समे प्रिय. निस्वार्थ भक्ती असणारे संत आमचे तुम्हाला सरला भेट माहिती असत. सद्गुरु योगीराज गंगागिरी महाराजांचा असणारा सरला बेट आहे गोदाधाम. गोदावरीनं 25 एकराला त्या ठिकाणी बेडा घातलेला आहे. मध्ये सेंटरला बेट आहे. कधी जर ते पंढरपूरच्या वारीला जर निघले ना गंगागिरीजी महाराज, त्या कुटीला आग लावित होत्या. जाळोनी संसार बैसलो अंगणी, त्या कुटीला आग लावित होते. मग पंढरीची वारी करत होते. आषाढीची वारी करत देहू आळंदी वारी करताना माग विचार नव्हते करत पाठीमाग आपलं काही कोणी घरी चोरून येईन का काय. आता इथं काही आल्या असतील तर कुलपाय झटका देऊन आल्या असतील. बाबा लागली का नाही. आपलं घर 2000 स्क्वेअर फुट ते दार तेवढेच आहे 4 फुटाचं. त्याला कुलूप एवढी किल्ली. अहो महाराज, या जीवनामध्ये तर साधू संतांनी जर एवढा त्याग केला प्रपंचाचा परमार्थाचा, आपण परमार्थातही नाही आणि प्रपंचातही नाही. त्यांनी अहोरात्र भजन केलं, पूजन केलं. संसाराच्या नावे घालून जोरदार मोकळ्या टाळ्या होत्या. गारुड्याच खेळावे मोकळ्या वाजायच्या टाळ्या वाजायच्या. सुंदर असं प्रामाणिक बाबांनी. आणि खरं सांगा, हे डीजेच्या वरती आहे की नाही सिस्टम सगळं सुंदर. इथं मुलांनी आज या ठिकाणी पावल्या खेळत आहेत. तुम्हाला सुद्धा इच्छा होती ना उठून नाचायची. मग तुम्हाला काय येतं काय आहे रे मोड्याचे उठायचं. मग त्याला काय, या कीर्तनातच नाचलं पाहिजे. लोक कीर्तनात नाही नाचत बाबा. ते डीजे पुढं डीजेच्या वर फुपाट राहतं 30 फूट त्याच्यात नाचते बाबा. अहो या धर्ममंडपात नाचलं पाहिजे. या धर्ममंडपात जो आनंदाने नाचतो महाराज, तो 2 पोळ्या अजून सुरी तू वरण अरे पाठ तुम्ही पाय. आता हे सगळे नाही तर कधी जुने माणसं राहिले तर कधी पावल्या खेळत तर घाम निघतो महाराज. कुठलीच व्यायाम करायची गरज नाही. हो इतका असं परमार्थामध्ये फक्त आपण तिथं नाचलो पाहिजे. आता शिकतो तरी बंडी गरम झाली. आता आहे गे नाही बाबा. मी बेटाचे करता पाहिजे. मला टाईम कळत नाही. रात्रीची 2:30 होते 3 होते घरी जायला. ती म्हणता कीर्तनाला काय उगत आलो म्हणतो त्याच्यावर. घरी जायचं सांगत तुम्हाला लांब पुढे जर गेलो
आज बाबा त्या कन्नडला गेलो शेपेपूरला कीर्तन आलो. आता माझी काळ्या कलरची गाडी, आता त्या टोल नाक्याच्या पुढं गाडी निघली तर ती गाडीला हात दिला एवढं रात्री आल्यामुळे. मला म्हणे काच खाली का, घेतली काच खाली. मला म्हणे लायसन, मला लायसन आहे, सगळे डॉक्युमेंट दाखवले. मला म्हणे तुमच्या गाडीच्या काचा काळ्या आहेत. म्हणलं हा बाबा आहेत, आता काय करतात ठेवा लागायचं. म्हणलं गाडी काळी आहे, काचा काळ्या आहे. बाबा तरी कुठं गोरा आहे म्हणे. ते तुम्ही लईच बोला तो कुठले. म्हणलं मी शिर्डीकरचा आहे. म्हणे मग तुम्ही आता कुठं चालले. म्हणलं शिर्डीला. म्हणे मग एक काम करा ना, तुम्ही शिर्डीला किती वाजेपर्यंत पोहोचतात. म्हणलं आता 3-3:30 वाजतील म्हणलं आम्हाला जात जातात. म्हणजे मग दुसरा त्याचा जोडीदार आला, ते काही असू द्या म्हणे 1000 रुपये पावती भाडं म्हणे तुमची. म्हटलं बाबा एवढे पैसे तर बाकी तर द्यायला ना, 1000 तुम्हाला द्यायचे मला काय राहायचे. ते नाही ते फाडावंच लागतील नेहमी म्हणे. ते कॅमेरा इकडून धर तिकडून धर. आता आमची गाडी त्याला लवकर नंबर मिळायला लागा ना गाडीचा. अंधारात गाडी उभी करेल पुढं, मला गाडी मागे घ्या, उजेडत गाडी घेतली पुन्हा. मग 1000 रुपये द्यायला लागलो. ते म्हणे दुसरा म्हणे थांबा ते शिर्डीकरचे म्हणे. बरं तुमचे 1000 राहू दे म्हणे, आमचे 2000 घ्या, बाबाची पेटीत टाका म्हणे शिर्डीला. जे आहे काहीच अडचण. शिर्डीच्या जवळ गेलं, 2 किलोमीटर गेलं. ड्रायव्हर म्हणे ते बाबा आता शिर्डी आली म्हणे, आपल्याला ते पैसे टाकायचे ध्यान करा बरं का. आता ड्रायव्हरला असं वाटायचं बाबाकडे पैसे दिले, आपल्याला काही याच्यात काही लाभ नाही ना. पण बाबा ध्यान करून द्यावा बाबाची इथं पेटी टाकत पैसे. गाडी शिर्डी जवळ गेली. मला बाबा थांबू का. म्हणलं काय आला. मग ते आपल्याला ते 2000 नाही टाकायचे का. येडा झाला काय. बाबाला पैसे काय गरज आहे, साईबाबाला पैसे काय गरज आहे. म्हणलं कोट्यानं पैसे तिथं. म्हणजे 2000च काय करायचं. म्हणलं तुला 1000 घे मला 1000 घे. दुसऱ्याकडे गेलेलं कधीच जमत नाही बाबा. सारं आपल्याच पात्रात आलं पाहिजे. आता हे लाडके बहिणीचे टायमाला लय भारी गोळ झाला बाबा. काही संगत फॉर्म भरले होते. आता 10 जणी संगत गेलेल्या आहेत, त्याच्यातले 2 आले पैसे. 8 जणीचं बाबा सारं काम सोडून दिलं. ते पाणी सुद्धा नळाला आलेलं ध्यान नाही त्यांचं. त्या 2 कास काय आले आम्हाला कळून नाही आले. गेल्या त्या ग्राहक सेवा ते सेवा सेतूवाले त्यांच्याकडे गेले. त्या 2 चालेल आमच्याकडून ते पैसे वाटले का. घेणं नाही देणं नाही, त्याला डोकं येत होते. अरे येतील काही पोर्टलवर सिस्टमवरती काही अपडेट व्हायला वेळ लागत असतो. एवढ्या समाजाला ते शासनाने लाडकी बहीण योजना दिली. या आता राजकारण्याने लाडकी बहीण काढली, परंतु माझ्या जगद्गुरु तुकोबरायांनी लाडकी लेक मी संतांची, लाडकी लेक मी संतांची, लाडकी लेक मी संतांची, लाडकी लेक संतांची सांगितलेले आहेत. आता लाडकी बहीण निघालेली आहे. परंतु माझ्या ज्ञानोबरायाच्या जगद्गुरु तुकोबरायांनी 400-450 वर्षापूर्वीच आमच्या या लाडकी लेक संतांची असणारी लेक सांगितलेले महाराज. कोणी सुना कोणी लेकी कोणी एकी या असणाऱ्या त्यावेळेसच सांगितलेले आहेत महाराज. आणि म्हणून असणाऱ्या महिला मंडळींचं फार मोठं योगदान प्रत्येक ठिकाणी राहतं बाबा. पारायण चालू आहे ना, महिलाच असतील पैसे. हा पुरुष मंडळी बी 4-5 लोक आहे का. 40 मापच. आता इथं सगळ्या महिला दिसून राहिले, पुरुष गेले कुठे येऊ त्याला आहे. बरोबर
त्या एका ठिकाणी मी दत्त जयंतीच कीर्तनाला गेलो या फुलंब्री साऱ्या महिलाच तिथं आणि फक्त भजनी बाबा. म्हणलं इथं माणसं आहे का गाव? तेव्हा आहे बाबा, पण मग ह्या जेवून गेल्यावर ती येतील जेवायला. ते गावाच्या बाजूला मंदिर होतं, माझं गाव ध्यानात ये ना ते फुलंब्रीच्या कारखान्याच्या पुढे मध्ये. बाबा धन्यवाद. म्हणजे महाराज फक्त पंक्तीचा आनंद आपण जर घेत असेल तर जीवनात कधीच समाधान प्राप्त होणार नाही. तुम्ही संतांच्या संगतीत राहिले तर तुम्हाला पंगतही चांगली मिळेल महाराज. हो, फक्त संतांच्या संगतीत राहावं लागतं. निर्व्यसनी जीवन जगावं, चांगल्या माणसांची संगत करा. आपला मुलगा 4थीला आहे, तो जर दुसरीच्या पोरासोबत खेळत असला तर त्या आईनं तपासलं पाहिजे. त्याच्यावर काय परिणाम होणार आहेत? त्याच्या वरच्या वर्गाच्या मुलासोबत तो खेळला पाहिजे, राहायला पाहिजे. त्या अर्थाने खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी त्या मुलावरती संस्कार होतील. आता महाराज कोणालाच वेळ नाही राहिला. मोबाईल एवढे हँग केले लोक, लय हँग केले. म्हणजे मोबाईल असा झाला महाराज, घरातलं एखादं काम राहिलं तर चालत, पण मोबाईल फार महत्वाचा आहे. काय नाही मायलेकीचाच फोन राहतो एकमेकीला. काय करते का? काय नाही बाई, आता ते शेळ्या आणल्या तो बापानं रानातून, मग बांधल्या त्या, मग बांधल्या नाहीत मग काय गंगा सोडायच्या का त्या? बांधल्याच असतील ना. ती काम नाही, ज्याला काही काम नाही ना ते चालू राहत दिवसभर त्यांचं. हा, मग आताची एक येली म्हणे, तिला 3 बकरं झाले. आई मग ती कोणाला पेन घ्यायची? 3रं बकरू. आणि हिला काय करायचं ते बकरू 3रं कोणाला पेन? एवढं टेन्शन बाबा. जीवन जे कामच आहे ते राहतं बाजूला. विनाकारण आयुष्य वाया घालतात त्या ठिकाणी महाराज. चौकशा उन्हाळ्याच्या दिवसात वैशाख महिना महाराज, एकूण तिकून त्या सकाळीच्या पोराचं लग्न झालं. आता ती माय माऊली बिचारी दर्शन करून चालली होती. गावातले देवदेवताची गावाकडे प्रथा आहे, सगळ्या गावाचं देवदर्शन करून ती चालली आपली. मग आता या 85-86 वर्षाच्या आंतरवक्र वैरवक्र काचा लावून बसेल या. ती गंगूला म्हणते, गंगू हे कोण चालली का? आता इकून बी रंगू होती, तिला लय काय दिसत होतं का? ती म्हणते ते कारवरीची सून आहे. मग आता गंगूंचा येईन बसावला. मग त्या पहिल्याची का दुसऱ्याची का? घेणं नाही घेणं. ती पहिल्याची असं दुसऱ्या असं. आता काही एखाद्याला चुकून काळ्या माणसाला जर गोरी बायको भेटली बाबा, पहा ना तो कसा, त्याला भेटली कशी. आणि एखादी बिचारी काळी सावळी जर असं ना, पहा ना तो जर गोरा असत, पहा ना तो किती चांगला गोरा, पहा भेटली कशी, त्याला दिलीच कशी कोणा. अरे त्याच्या प्रारब्धात होतं, त्याला ते भेटलं बाबा. आता भेटणं मुश्किल झालं त्याला. पण ते सुद्धा बाबा जमतच नाही. गुण दोष पाहू नका जीवनामध्ये महाराज. हो, मी सांगितलं मग बाबा, नका पाहू गुण दोष. दास होण्याचा प्रयत्न करा, दास होण्याचा प्रयत्न करा. हो, एकमेकाचं बघता आपलं आयुष्य संपलं तरी आपल्याला त्या ठिकाणी कळलं नाही महाराज. म्हणून आपण आपला त्या ठिकाणी विचार केला पाहिजे. फक्त जीवनामध्ये परमार्थच एक साधन आहेत महाराज, जेणेकरून तुम्हाला त्या संतांपर्यंत पोहोचता येईल. आणि जेणेकरून संतांपर्यंत जर पोहोचल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी हरीची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. अभंगाचं
धन्यवाद. एवढं सगळं तुम्ही इथं संच उभं केलं. वा, छान, अप्रतिम. असे गायक असे वादक असले बाबा. ओके. बरं, चांगले, आनंद आहे. असे बी लागत आपल्याला बाबा. आणि गोड असं गायन महाराज, म्हणून द्यावे तेवढे धन्यवाद थोडे आहेत. आणि म्हणून असणाऱ्या त्या हरीची प्राप्ती करण्याकरता संतांचे चरण त्या ठिकाणी धरावे लागतात महाराज. कारण या कलियुगामध्ये महाराज अवघड झालेले. आणि या कलियुगामध्ये महाराज परमार्थाला जास्त तेवढ्यापुरतं तेवढं महत्व आहे. आता इथं तरुण वर्ग आहेत, त्या संस्थेतले असणारे जे काही गुरुवारी असतील ते आणले की इथं, त्यांना द्यावे तेवढे धन्यवाद थोडे. हे उद्याचे भविष्यातील असणारे सुज्य असणारे नागरिक आहेत, कीर्तनकार, वादक, गायक मंडळ आहेत, जेणेकरून आपला परमार्थ या ठिकाणी महाराज. हे एवढं रौप्य लावणं सोपं नाही महाराज. आपले घरातले आपल्याला सांभाळलं जात नाही लवकर. हो, घरातलं आपल्याला सांभाळलं जात नाही. जर इकून तिकून ते बाप जर घरात आला आणि त्या पोरानं जर मोबाईल घेतला आणि बापानं पुन्हा जर त्याला वचकलं, घे इकडे मोबाईल म्हणल्यावर त्याची आई म्हणते राहू द्या ना, दिवसभर तरी कुठं तुम्ही घरी राहते. पाहू द्या त्याला. आणि ते पाहत ते एकमेकावर गाड्या धडकायचं घेऊन. कास काय यायचे रे भविष्यात गाड्या चालायला जाऊ, एकटच आणतील नाही एखाद्याला बाबा. म्हणून असणार सुंदर असं या आईवडील यांचे जे असतील ते फार धन्यवाद त्यांना द्यावे लागते. कारण कुळी कन्या पुत्र होती जय सात्विक तयाच हरिक वाटे देवा. देवाला सुद्धा यांच्याबद्दल आदर आहे महाराज. निदान एवढ्या आज हे 10-15 मुलं आहेत, हे निर्वेशनी राहतील महाराज. हो. आणि आज मुलीचं लग्न करताना मुलीचा बाप म्हणतो की मुलगा निर्वेशनी असावा. प्रॉपर्टी कमी असली तर चालेल, पण मुलगा हा निर्वेशनी असावा. कारण व्यसनाने महाराज चांगले चांगलेचे संसार उद्ध्वस्त झाले महाराज. व्यसनाधीन झाले. जर मुलगा जर 1 आणि 1:30 वाजेपर्यंत बाहेर असतो तर मुलाच्या वडिलांनी तपासणी केली पाहिजे, चौकशी केली पाहिजे. 1 आणि 1:30 वाजेपर्यंत तुझं बाहेर काय काम आहे. परंतु महाराज मुलं आता आई वडिलांचे सुद्धा ऐकत नाहीत. आणि मग ना कुठंतरी जाऊन व्यसनाधीन होतात, कुठंतरी ॲक्सिडेंट होतो, गतप्राण होतात. काय कशा करतायत आई वडील मुलांकरता सांभाळतात. लहानचं मोठं कशा करतात. दारू पिऊन पडण्याकरता नाही महाराज. हो, दारू गांजा मत पियो यारो, अक्कल गुंगू हो जाती है, अपने पनों का दाम खर्च कर मुंह में मक्खियाँ आती है. निर्व्यसनी जीवन जगण्याकरताच हे तुम्ही आम्हाला संत वाङ्मय या ठिकाणी महाराज. हे सप्ताह काही उगाच इथं सोसायटीत वर्गणी गोळा करून सप्ताह करायचं नाही. ह्या असणाऱ्या या धर्माच्या कार्यातून या सप्ताहामधून जीवन बदललं पाहिजे महाराज. जिथं परिवर्तन होतं त्याकरताही परमार्थाचं रूप आहे महाराज. परिवर्तनच जर झालं नाही तर काय उपयोगीचं आहे महाराज. हो, परमार्थ हे परिवर्तन होण्याकरता आहेत महाराज. आता इथं किती जणांच्या गळ्यात माळा आहे. 1 2 3 250 350. मला गणित चांगलं आहे म्हणून ती मला टपाटात वाचते. पुढचं 450. बाकीचे राहिलेले कधी घालायचे. हा नाही. पवित्र कंठामध्ये तुळशीची माळ. आता हा सप्ताह आहे, भागवत सप्ताह चालू इथं. काल्याच्या कीर्तनाच्या दिवशी त्या गुरुवाराच्या हाताने पवित्र सगळ्यांच्या गळ्यामध्ये माळा घालून घ्या. तुमच्या स्वतःला इतकं बदलल्यासारखं वाटेल महाराज. तुम्ही हा 2025 मध्ये हा संकल्प करा. प्रत्येकाच्या गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ ठेवा. बघा तुम्हाला स्वतःला किती आनंद त्या ठिकाणी होतो. आणि जरी एवढ्या महिला मंडळी इथं जर असं ना महाराज, ठाईचं बैसुनी करा एकचित्त आवडी आनंद आळवा. तुम्ही इथं बसून सुद्धा हरिपाठ करू शकता. हो, माऊलीने सांगितलेलं कुठं जायचं काम नाही. ठाईचं बैसुनी करा एकचित्त आवडी आनंद आळवा. कामामध्ये काम काही म्हणा राम राम, जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे महाराज. हो, हे प्रपंचाकरता परमार्थ चालूच आहेत आपला. परंतु तुम्ही प्रपंचासाठी जर अहोरात्र जर जीवन जगत असले ना तर एक दिवस पस्तावाल्याशिवाय राहणार नाहीत. आणि मग तुम्ही 80-85 होता, मग म्हणता आम्हाला बाबा प्रस्थान गाव आहे का. दिंडीत जायचं, घरी तुकडे देईना.
परमार्थ केलाच नाही, कधी सत्तेत वर्गणी दिली नाही, मुलांच्या संसाराकरताच रात्र दिवसभर झटले, परंतु शेवटी पस्तावा आहेत. म्हणून जीवनामध्ये जर तुम्हाला तरायचं असेल तर नामचिंतनाशिवाय तरू शकत नाही. म्हणून जीवनामध्ये भगवंताचं नामचिंतन करत चला, सत्संग करत चला, कीर्तन कथा करत चला. कथा कीर्तन जीवनाच्या व्यथा दूर करण्याकरता आहेत. मुखी नाम हाती मोक्ष साक्षी दिल्या आहेत. भगवंताचं नामचिंतन मुखामध्ये धरत चला, कंठामध्ये धरण करा, कारण आवडे देवाशी तो एका प्रकारे नामाचा उच्चार रात्रंदिवस. तुळशी माळ गळा गोपीचंद टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा. हो, आषाढी कार्तिकी पंढरीची वारी साधन निर्धारी आनंद आहेत. हे आषाढी कार्तिकीला कुठे जातं की पंढरीची वारी? इथे जात असतील ना. असं बाबा आमच्या गावातून बळच एक जण ती म्हातारं नेलं, कधी जात नव्हतं कधी ती वारीला. अरे चाल भरी घरी काय करतो, झाल्या पेरण्या निघालं ते म्हाताऱ्याने बी आता निघताना पहिले म्हातारीला विचारलं, अगं ते रामभाऊ म्हणते दिंडीला चालता का, जाऊ का? म्हातारी म्हणे जा, इथं तरी काय करता? कारण म्हातारीने मग सांगितलं जा. म्हणलं म्हातारीची पिशी भरली ती शबनम पगलामध्ये आपलं, आणि गावातून दिंडी निघाली, प्रस्थान चालू झालं. महाराज तेवढीच एक माय माऊली पळत आली, म्हणजे महाराज अजून दिंडी टाईम आहे. म्हणलं काय झालं, लगेच निघायची? नाही म्हणे मी आंघोळ करून आली. म्हणलं कमून? म्हणजे रात्री लेकी तिथं होते आणि कोंबडं केलं तर लेकीना. आता रात्री कोंबडं खाल्लं आणि सकाळी दिंडीत यायची, दिंडी थांबवर आंघोळ करून येते. असा परमात्मा राहतो का बाबा? ममा वंशी जीव लोकी जीव भूत सनातना, कोणाची जीवाची हत्या करू नका, हो मांस खाऊ नका. तो जीव सुद्धा एक आपला जीव भर का. 84 लक्ष युनितील मनुष्य जन्म आहेत. आज जर त्या असणाऱ्या पशु प्राण्याने काही केलं नसताना त्यांना जर ह्या पद्धतीनं मरण त्या ठिकाणी येत आहे, तर तुम्ही आम्ही त्यांना खाल्ल्यानंतर कसं मरण येईल महाराज, याचा विचार करा. मांसाहारी तुम्ही त्याच्यातून मुक्त व्हा, मांस खाऊ नका. हो, कोणाच्या तरी जीवाला कापून खाणं काही चांगलं आहे का? त्याच्या युनी दिलेल्या आहे भगवंतानी. मनुष्य जन्म हा एकदाच आहे. जीवनामध्ये जसं कर्म केलं तशा त्या पद्धतीत युनीमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी पदार्पण व्हावं लागतं महाराज. हो, परमार्थ हाऊस म्हणून नका करत चालतो, याच्यातून तुम्ही काहीतरी बदलण्याचा प्रयत्न करत चला. हो, गाव बदललं नाही म्हणून जगद्गुरु तुकोबरायांनी भामचंद्र डोंगरावरती जाऊन भजन केलं, गाथा लिहिल्या. तुमच्या आमच्याकरता गाथा लिहिल्या आहेत. ज्ञानोबरायांनी वयाच्या 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी ग्रंथ लिहिला महाराज. आणि असणाऱ्या नेवाशीमध्ये वयाच्या त्या ठिकाणी पूर्ण असणाऱ्या 22 वर्ष पूर्ण केला तो. आपले 16व्या वर्षात पुढे फिरत आहेत बाबा. कधीच आपल्याला 4 ओळी एखाद्या साहित्य तिथं भाषण करायचं तेवढं लिहून दे, ते 10 जणांना विचारतं काय लिहू याच्या खाली. कधी ज्ञानेश्वर लिहिली. ज्ञानोबरायला काय थोडा त्रास झाला का? परंतु तुमच्या आमच्या असणाऱ्या जीवनाला कुठंतरी चांगली गती प्राप्त होण्याकरता त्यांनी त्या ठिकाणी संत वाङ्मय लिहून ठेवले महाराज. हो, कुरुक्षेत्रावरती असणारे भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला गीता सांगितलेली आहे, आणि ती गीता त्या ठिकाणी सर्वसामान्यांना कळणार नाही. ज्ञानोबरायांनी ती प्राकृत भाषेत केली ज्ञानेश्वरीच्या रूपात. जरी ज्ञानेश्वरीतून असणारं काही कळलं नाही, हरिपाठामध्ये सर्व असणारं तुम्हाला सार त्या ठिकाणी दिलं आहे. आणि म्हणून असणारे ज्ञानोबराय. आणि मग ते म्हातारं निघलं बाबा दिंडीला. कधीच्या रव गावात दिंडी चालू झाली. ज्ञानबा तुकाराम, ज्ञानबा तुकाराम,
गावात गेल्यानंतर दुसऱ्या गावकऱ्यांनी फार आधी त्या ठिकाणी सत्कार केला. सुंदर असा पंक्तीचा भेद केला. दिंडी येणार आहेत. यांना कधीच नव्हत गेलेले ती महाराज असा स्वयंपाक होता भारी. तसे आज शिऱ्यामध्ये काजू मनुके बदाम पिस्ता नव्हता नाही गोड स्वयंपाक केला. पिस्ता पापड ते लग्नातल्या सारखा स्वयंपाक केला त्यांनी महाराज. आमच्या पूनमताई आमच्या श्रामपूरचं भूषण आहेत, नगर जिल्हा आहेत, पण त्यांना माहिती आहे त्यांच्या परिसरामध्ये फार मोठं संतांचा सगळं समुदाय महाराज, म्हणून त्यांना माहिती संत भोजनाला काय करावं लागतं. त्यांना त्यावेळी तेवढे धन्यवाद थोडे आहेत. आणि विशेष असणारं त्या दिंडी सोहळ्यामध्ये सुंदर पंगत झाली, बसलेत. आता याला काही पाणी फिरायचं माहिती नाही, काही नाही. आलं वाडी पहिल्या शिरा वाढल्यासारखी तिकडच्याला शिरा ओसऱ्यानं शिरा आणून दिला बाबा. मग त्याला वाटलं, मग तो त्या राम बोल म्हणतो, मी तरी म्हणतो तुम्ही लोक दरवर्षी आषाढीला दिंडीत काऊन जाते, खायला चांगलं राहतं म्हणून जाते. आणि बाबा माय फोटोकडे नका पो, मी दिंडीत लय कंटिन्यू जाते. तुम्ही म्हणता बाबा असाच वरचीवर येतो काय. तसंच झालं बाबा. कीर्तन झालं. त्या मावशी म्हणे बाबा चहा घ्यायला. मला चहा नाही घेत मी रात्री, आता 11 वाजले. मग दूध करते. गेलो तिथं आणि ते 2 पोरं बळत आणले पाया पडायला माया. बाबा याला दर्शन द्या. ते वाकडा मी ते धट होतं ते बळत त्या म्हातारीनं मुलगं दाबलं, बाकीले खाली. म्हणलं हा काय करतो, काय नाही बाबा असं तुमच्यासारखा मी भाण्या हिंडतो. आता आम्ही भाण्या हिंडतो काय. मला तर असं झालं ते दूध प्यावा का नाही प्यावा अवघड बाबा. आणि मग ते जेवलं ते म्हातारं पोटभर, पाणी पिलं फिल्टर पाणी. मग बाटल्या ते लोक छोट्या पाण्याच्या. मग आता एक प्यायपुरती घेतली, काही सगळं घ्यावं ना. बॉक्स टाकला बॅग. मग ते बॉक्स जड बॉक्स झाला. आता तुम्ही रस्त्यानं कोणी बिस्किट पुढे दे, कोणी ते चिप्सचे पुढे दे. आणि मग या म्हाताऱ्याला असं वाटलं अजून तर लय लांब जायचं. मग या गोणी घ्यायची त्यानं किराणा दुकानदार. सारं मोकळं भरलं त्या गोणी पाठीवर. झेंडे करायचं घेणं नाही, इने करायचं घेणं नाही. झेंडे करायचं पुढं 2 किलोमीटर बाबा, पुढची काय सोय अजून नियोजन. हा पुढचं जर सकाळी जर शिरा असेल, जर संध्याकाळी शिरा सांगितलं तर ते गावकर बोलले शिराच्या काही बदलून करीत आला, सकाळी शिरात खाल्ला. आणि याला काही ठेव देईल तिथं बदलून करायला. प्रसाद येतो, पंक्तीतला प्रसाद येत. ज्याला भूक लागतील बाबा दिंडी जागा सुद्धा पाहत नाही साहेब. त्यो बसा बरं आहे म्हणते, इथंच बरं आहे म्हणते. कितीही मोठा माणूस असू द्या, परंतु दिंडीच्या वाटेला गेला महाराज सर्व त्या ठिकाणी अभिमान त्याचा नाहीच होत असतो. म्हणून दिंडी का अशी करता करता 15 दिवस गेले. आणि मला आता प्रमाण आठवले, ताजुद्दीन महाराज होते. हो, त्यांचं शेवटचं प्रमाण मी ऐकलं होतं. त्यांना जागेवर त्या ठिकाणीच भगवंताच्या नारदाच्या गादीवरती त्यांना त्या ठिकाणी देह ठेवला होता महाराज. तुका म्हणे येते भजन प्रमाण, काय थोरपण जाळायचे. किती करोडपती असला काय करायचं महाराज. तिथं भजनाचं जर त्याला काही गंधच नसन, आवडच नसन, तर हे बाकीचं करोड रुपयाचा बंगला काय. म्हणून त्या असणार म्हाताऱ्यानं बिस्किट सारे गोळा केले. भलं वज झालं ते इथून तिथून वडी ते वज गेलं चंद्रभागेत. आता तिथं ते चंद्रभागेत गेल्यावर तिथं भरपूर वारकरी. आता ती पंढरपूर येते. मग तिथं त्याला ते ठेवलं ते चुंबडं त्याचं. त्याच्या उजून डोक्यात आलं हे जर चुंबडं कोणा आणलं तर काय करावं. आता चंद्रभागेच्या ठिकाणी गेला. मग महाराजाने एक आयडिया केली. हुशार बतर होते. उलट चंद्रभागे शिरलं, उलट त्या चुंबड्याकडे पाहत उलट गेला. तर बाकीच्या लोकायला वाटलं काही पद्धत असेल उलट जायची, काही उलट दर्शक घेते, उलट चालत येईल. मग त्या बाकीचे काही ध्यान नाही दिलं. नास्तिक कुठले साधू मोठे उलटे चालत असतील. आता याचं ध्यान त्या चुंबड्यावर त्या बिस्किटाच्या. तिकून गेलं बाबा, ते पाण्यात गेलं, त्या दारीतलाही मध्ये नाही गेलं ते काही नाही. त्याचं ध्यान त्या चुंबड्यावर. आणि पुन्हा मग आता चंद्रभागेत गेलं बारा. तिथं काही संतांची मांदी आली. तिथं कोण कोणाच्या अंगावर पाणी टाकतं, कोणी कोणाला साबण देतं, कोणी कोणाचे कपडे धुतं, बळत मारत फार सेवा करतात. चंद्रभागेत गेलं
मग या म्हाताऱ्यानं काय कोणला काही कपडे धुवायला दिले काही याच मागं वांगा डोके हा आणि इकून तिकून गेलं ते एक बुटकी मारली त्यानं ते असं पाहता पाहता त्यानं नाक दाबलं बुटकी मारायची पुन्हा कोण इकडं पाहिलं तसं पुन्हा लगेच वर त्यानं तोंड काढलं पाहिलं हाय त्याला असं वाटलं दुसरी मारली बाबा पुन्हा पाहिलं हाय तिसरी मारली थोडंसं सरकलं ते एक जण धाका दिला म्हणून बाजू सरकलं त्याच्या पायाला काहीतरी लागलं बाबा मग ते असं त्याला ते आलं पाहिलं काहीतरी असं अंगठ्याला आणि त्या म्हाताऱ्यानं वर काढलं बाबा ते पाण्यातच पाहिलं ती पेटी सापडली बाबा त्याला कधीच नव्हतं पंढरपूरला गेला पेटी सापडली सिल्वर कलरची त्याला वाटलं चांदीची पेटी आहे ही जर कोणा पाहिली तर पोलिसाला घेऊन जातील त्याला काय केलं महाराज ते त्या पेटीचे नाते ते चुंबडे गेलं डोक्यातून निघून त्याला त्या वल्ल्या ताव्याला ना ते पेटी बांधली बांधली ते झेंडेकरी बाजूला दिंडी तर कुठे तपासत नाही ज्यांना जी गाडी धरली बाबा थेट ते उतरलं श्रामपूरला तिथून दुपारा ते आलं गावात आलं म्हातारीला वाटलं एखादं उद्या आहे अजून दिंडी आपण वाचलं नाही म्हातारा कमून आलं का कमून आले हातूच आई बाईस म्हातारीला वाटलं दिंडीत कोणी बोललं का काय म्हाताऱ्याला कधीच नव्हतं गेलं म्हातारा तामचं स्वभावाचं इकडून तिकडून म्हातारीनं ते खळं उघडलं म्हातारं गेलं घरात म्हाताऱ्याला की कडी उघडली कडी कोंडा उघडला की मध्ये ते पेटी ठेवली म्हातारी आपली तांबर पाणी घेऊन आली पहिल्या माय मावल्या माणूस आल्यानंतर तांबर पाणी आणत होत्या घरच्या आता तेच जातं बाटली घेतं त्या फ्रीजमधून आणि ही चिकून आवाज येते अहो तुम्ही जर पेले तर इकडं अर्धी आणा माहिती पहा कलेक्टर आणि उजून ती अर्धी पिऊन घेते मी भरून ठेवा एवढी ते उजून भरून ठेवतं बाबा अवकाळ आहे महादेवचीच अवकाळ आहे पार्वत्या चांगले दिवस आले पार्वती आणि मग ते म्हातारीला तांबर पाणी आणलं ते म्हातारं पाणी प्यायला ते वसकलं बाबा उजून ते त्याला कडी लावून घेतली म्हातारीला वाटलं लयच टेन्शन आलं काय म्हातारला काही जीवाचं काही करतं का काय म्हातारीनं पुन्हा त्या का खिडकीच्या पट्टीतून पाहिलं पहिल्या जुन्या खिडक्या होत्या आम्ही रामायण पाहिलं त्या खिडकीच्या पट्टीतून गावात एकच टी व्ही होती आमच्या पहिल्या जुनं एकच टी व्ही आली गावात सगळीकडे एक एकच आलं पहिल्यांदा आणि मग ते म्हातारीनं पाहिलं तर फट्टीतून म्हातारं काय करतं म्हाताऱ्यानं आपलं ते टावेल सोडला पेटी मोकळी केली ती तिला कुलूप होती एवढं महाराज अशी पापदाच्या हातोडीसारखी हातोडी होती त्याच्याकडे म्हातारं जकडी होती म्हाताऱ्याला ते तोडली कुलूप या कपरची ती कुलूप तोडली म्हातारी पाहू राहील सारं पण मग त्याचं उजून लक्ष गेलं त्या म्हातारीकडं मग म्हातारीला एवढं गागलं व्हाय ना तिकडं मध्ये काय पाहू राहील म्हातारी लागली म्हातारा असं कम करू राहिली ह्याला काय आणलं नेमकं आता पंढरपूरला गेल्यावर कोणी पोळपाट लाटणे ते चिक हातायचा चाटू आता जसं इकडं कार पाडायचे आता तिकून चालत ते बोजे घेऊ माडी घेणार नाही बुका घेणार नाही गणगोळी नाही काही नाही हा लाटणं पोळपाट एकदाही माझ्यावर टायमर भाकर नाही लाटणे पोळपाट घेऊन येते आणि मग ते बारा तिथून ते बोजा आणतात आणि जाऊ भगवंताला तिथे गेल्यानंतर फक्त डोळे भरून त्या भगवंताचं रूप पहा जा आपण भगवंत पुढे गेलो डोळे झाकून घेतो उलट करतो आपण एका बाय माऊलीच्या पाठीला खाजू आली येते ना त्या खांबाला असं खाजू आता बाय मग इकडे मागशीला वाटलं इथं खाजावं लागत काय तू पाठीला जे भिंडे बारा सारी दिंडी उलटी उलटी पाठ खाली म्हणून ते मेंढ्यामध्ये काही शेळ्या ठेवीत राहते बा ते शेळ्या नसतात त्या मेंढ्या तशी घेत गावात कोणा काही केलं का आपण तसं करतो वरच्या जर कॉलनीची जर गाडी जर कधी काशीला गेली ना खालच्या कॉलनीची निघाली म्हणून समजा त्रिवेणी संगमी नाना तीर्थ भ्रमी चित्त नाही नामी व्यर्थ चित्त स्थिर असलं पाहिजे महाराज म्हाताऱ्याचं तीर त्या ठिकाणी चित्त स्थिर नव्हतं म्हणून त्यानं असणार ते कुल्फीचा कोंडा तोडला महाराज आणि असं झाकण उघडायच्या आधी त्यांना सारे देव आठवले अख्ख्या दिंडीत नाही आठवले पण ते कोंडा उघडताना आठवले बाबा असा कोंडा वरती केला डोळे झाकेल होते अगरबत्तीचा सुगंध त्याला लावला होता आणि नंतर असा कोंडा वरती
ते झाकण असं टाकलं बाबा आणि डोळे उघडले. पाहत होते बाबा त्या पेटीमध्ये गेलेले बिलड पानं वस्तरी. आता सांगा तुम्ही पंढरपूरला जाऊन त्यांना काय आणलं, ते संदूक आणलं त्याला, ते नाही काय गाय तर काय नाही त्याला तर कुछ नाही. असं आहे महाराज. म्हणून चित्त स्थिर असलं पाहिजे. भगवंताच्या सेवेत असणारं जीवन व्यतीत केलं पाहिजे. जर भगवंताची त्या ठिकाणी जर तुम्ही साधना केली, भजन पूजन केलं, नामचिंतन केलं, तर असणाऱ्या या संसारातील असणारे बंधन तुटतात. अमंगाचं दूध साधती साधना तुटती भवाचे बंधन. संतांच्या संगतीत गेल्यानंतर संसारामध्ये असणारे बंधन तुटत असतात. कारण हा संसारचा असा आहे महाराज, दुःख बांधावडी आया संसार सुखाचा विचार. हो, सुख नाही संसारामध्ये. संसार हा त्याचं स्वरूपच कडू आहे महाराज. हो, म्हणून त्या संसारामध्ये सुख नाही. सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वता एवढे. आणि या संसारामध्ये कोणी तनदुखी, कोणी मनदुखी, कोणी धनविन रहित उदास. थोडे थोडे सब दुखी सुखी राम के दास. जे रामाचे असणारे दास आहेत ना महाराज, या जीवनामध्ये कोणी तनाला दुखी आहेत, कोणी शरीराला दुखी आहेत, काही मनाने दुखी आहेत, हो, कोणी धनाने दुखी आहेत. ज्याला शरीर बारीक आहे ना महाराज, ते जाड माणसाकडे पाहत राहत दुखी. एखाद हसत राहतं दिवसभर, ते मनाने श्रीमंत राहतं. म्हणून मोकळा हसणारे माणसं मनाने श्रीमंत राहत बाबा. हा, आणि जेव्हा तुझे चावी दिले ना असं त्याला दिले गोडीचे राहते, नाही गोडीचे. ते दाखवून हसतील तिकडे तो म्हणते पहा ना, हे टेम्पो आणला आपल्याला म्हणले नाही, हिला काय टायरला उठी लावायची. तिसरी म्हणते हा त्या दिवशी बँकेवाला आला होता, त्यांची तर फायद्याच केला असं काही का करीना, पण आणला त्याच्या पूजेला जाणं. सुखामध्ये सुख मानी जा आणि त्याच्या दुःखामध्ये दुःखात सामील हो जाणार. बाकी दुसरं परमार्थ काहीच नाही महाराज. तुम्ही रस्त्याने जरी चालले, या रस्त्यामध्ये जर दगड जरी असला ना, तो हाताने उचलून बाजूला जरी टाकला तरी परमार्थ आहे महाराज. हो, एखाद्याला जाताना तुम्ही लिफ्ट जर दिली, वयस्कर माणूस आहे, त्या ठिकाणी परमार्थ आहे महाराज. जर एखादा समोरून फार गरीब व्यक्ती आहे, शर्ट वगैरे फाटलेला आहे, तुम्ही त्या ठिकाणी तुमचा घरातला जुना जरी शर्ट दिला तर त्या ठिकाणी परमार्थ घडतो महाराज. दिवाळीच्या वेळेस आपण घरामध्ये कमीत कमी 2-2, 3-3 किलोचे लाडू करतो आपण. तर माझं असं म्हणणं आहे, अजून 1 किलोचे करा. परंतु जर याशे पाल ठोकून जडीबुटी विकणारे लहान लहान लेकरं आहेत ना, तिथे 1 किलो लाडू नेऊन द्या तुम्ही. तुमची दिवाळी साजरी झाली ना, तर त्यांचे तो आशीर्वाद तुम्हाला आयुष्यभर लागले महाराज. कोणाचं तरी तोंड गोड करीत चला जाऊ, कोणाला दुःख देऊ नका, शाब्दिक दुःख देऊ नका. त्याच्यासारखं पाप नाही महाराज. कोणाचं मन दुखू नका. मग ते लहान मुलगा असू द्या किंवा मोठा व्यक्ती असू द्या, प्रत्येकाचा आदर करा. जीवनामध्ये नम्र झाला भूता, नम्र होण्याचं शिका, बाकी काही नाही परमार्थ. हो, याच्यातून फक्त तुम्ही अहंकार रूपी मी काढून टाका. हो, हे आमचं आहे आणि ते त्यांचं आहे, ते आमचं त्यांचं करूच नका महाराज. कारण
हे कधी आपल्याला सोडून जावं लागेल महाराज. जगद्गुरु तुकोबरायांनी सांगितलं, सांगती कवडी गेली नाही. तुका म्हणे ज्यांची संपदा एवढी, रावणासारख्याची संपदा गेली महाराज. ज्याच्या दाराला 22 क्विंटल सोनं होतं, दाराला किती क्विंटल? हा, आपलं एक गारा जीवाला आराम कवर टिकायचं बाबा. हा पती हा परमेश्वर हा खरा तुम्हाला कुंकवाचा जो दागिना आहे ना महाराज. आता इथं जुन्या माय मावल्या काही दिसाना मला इथं अंधारात अजून भरभरून कुंकू लावित होतं. त्याचं कारण काय होतं माहिती? त्या भरदार कुंकुवाने त्या मालकाचं आयुष्य वाढत होतं महाराज. म्हणून जुन्या माय मावल्या जास्त वेळ ते माणसं टिकत होती. आता टिकली तर टिकली नाही तर तुम्हीच म्हणा, मला जायचं इथून. आणि ती टिकली कुठं राहते बाबा? पायपाला राहते, भीतीला राहते. तो कुठं लटकलेला नाही. त्याची म्हणून ती अवकाळ कशामुळे आपली त्या टिकल्यामुळे अवकाळ झाली. त्या सीतामातेनं सिंदूर लावत असताना हनुमंतरायाने विचारलं, आई तुम्ही हे काय लावत आहात? त्यांनी सांगितलं, अरे हनुमंता तुला काय कळणार आहे? नाही तरी सांगा म्हणे हे काय लावता तुम्ही? म्हणजे हा सिंदूर आहे. म्हणजे याला काय होतं? याला माझ्या मालकाचं आयुष्य वाढतं. असं हनुमंतरायाला कळाल्यानंतर हनुमंतरायाने पूर्ण असणारा आपला देह, पूर्ण असणारा शेंद्री केला महाराज. का? फक्त प्रभू रामचंद्राचं त्या ठिकाणी आयुष्य वाढावं. कारण मालक असणारा प्रभू रामचंद्र आहे. त्यानं हनुमंतासारखी भक्ती आणि सेवा जगाच्या पाठीवर कोणी केली नाहीत महाराज. म्हणून जगद्गुरु तुकोबरायांनी सुद्धा हनुमंतरायाला विचारलेले, काय भक्तीच्या त्या वाटा मज राबव्या सुवटा. शरण गेले जगद्गुरु तुकोबराय हनुमंतरायाला. हे हनुमंता तुम्ही भक्ती कशा पद्धतीने करतात? कारण हनुमंतरायाचं भजन म्हणजे काय साधं होतं महाराज. जिथं बसले तिथं श्रीराम जय राम जय जय राम, सियावर रामचंद्र की, उमापती महादेव की, पवन सुत हनुमान की. माझी रामकथा राहते म्हणून ते अंगात येतं बरं माझ्याकडे. हो, कारण ज्या ज्या क्षेत्रात तो माणूस गेलेला असतो महाराज. आता साहेब जर कधी वरतीवर जर राहिले ना महाराज, गाडीवाल्याची सरळ चालत दिले. एखादा पेले असला आधी रस्ता पुरत साहेब दिसली वर्दी दिसली एका साईडनं चालत नाही. असं आहे महाराज. त्याचा क्षेत्राचा अधिकार. कारण अंतरीची घेतो जोडी पाहे गोडी. अंतकरणात जर ती अंतकरणामध्ये उतरला असं ना ते बरोबर बाहेर येतं महाराज. म्हणून असणाऱ्या त्या ठिकाणी संताशिवाय प्राप्ती नाहीत महाराज. असं नाथ बाबा तिसऱ्या चरणात सांगतात. Wow.
निष्पाप हातावरती करा. ज्या हाताने पाप केलं त्या हातवरती करा. हा, ज्याला हात आहे तुमचे काय भागले काय बरं हात करा. बरं हात ज्याला हात दिले बरोबर काकाला सुद्धा हात आले होते बरं का. जय विठोबा रघुमाई संताविना प्राप्ती नाही ऐसी भेद देती ग्वाही. आणि मग असणारे नाथ बाबा शेवटच्या चरणात प्रतिपादन करतात.
गेला त्याचं सारच गेलं भाव. घरात आवाज लागतो, पाण्यात आवाज लागतो, गायला ते आवाज लागतो. म्हणून त्या ठिकाणी सुंदर असं गोड नाथ बाबांनी ज्या पद्धतीने मला माऊलीने बुद्धी दिली असेल त्या पद्धतीने मला या अभंगाचा भावार्थ तुमच्या पुढे ठेवला. जे चांगलं असेल ते नक्कीच घेऊन जा. असं ज्या काय कीर्तन सांगितलं बरं का साहेब, जे चांगलं आहे ते घेऊन जा, एकदम साऊंडच घेऊन जा, असं काही करू नका. झालेली सेवा सद्गुरूंच्या चरणी. ज्ञानेश्वर माऊली